जवळपास 160 वर्ष जुनी शाळा, ज्या शाळेमध्ये अनेक पिढ्या घडल्या, त्या शाळेला सर्वप्रथम मी वंदन करतो। शाळेतील आजी माजी गुरुवर्य ज्यांचं योगदान या शाळेला मिळालं, ज्यांच्या योगदानामुळे अनेक शिष्य घडले गेले, अनेक विद्यार्थी घडले गेले, अशा सर्व गुरुजनांना मी वंदन करतो। आजचा या महत्त्वाच्या कार्यक्रमाला, शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थित असणारे, मी नेहमीच म्हणतो की माझी माती आणि माझी माणसं यांना सर्वांना नमस्कार। सत्कार मूर्ती, मी नाव ऐकलं, मारुती बोलत होता, बरीचशी माझी ओळख त्यानं करून दिली। कदाचित माझी ओळख दड्डीमध्ये मुलांनो जरा शांत व्हा प्लीज, शांत मुलं आहात राजानो। आमच्या दड्डी गावची मुलं जी आहेत ना, ती सर्वात शांत आहेत, एकदम शांत आहेत। थोडंसं शांत बसा मुलांनो, बोलायचं नाही। तर पहिली वेळ कदाचित माझी ओळख करून दिली असेल मारुतीनं, कारण नेहमी ज्या वेळेला मी पाहतो मंदिराच्या समोर एक कासव ठेवलेलं असतं आणि त्या कासवाचं काम असतं, किंवा आपण एक असं मानतो की ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्या कासवाजवळ ज्या वेळेला आपण थांबतो, त्यावेळेला आपलं मोठेपण, आपलं गर्विष्ठपण, आपण काय आहोत, कोण आहोत, हे त्या कासवाच्या ठिकाणी आपण सर्व सोडून टाकतो आणि आपण एक सर्वसामान्य भक्त किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मंदिरामध्ये प्रवेश करतो। कदाचित हे कासव मी अल्लाच्या वारीवर ठेवलेलं आहे आणि ज्या वेळेला मी दड्डीमध्ये येतो त्यावेळेला त्या कासवाजवळ सर्व गोष्टी मी सोडून येतो, मी कोण आहे, काय आहे, आणि मी दड्डीचा तुमचा दत्ता म्हणून दड्डीमध्ये प्रवेश करतो आणि तुम्ही लोक मला दत्ता म्हणून जे प्रेम देता तोच माझा खरा सत्कार नेहमीच होतो आणि आज तो सत्कार झाला तो मी स्वीकारतो। शाळा फार महत्वाचा विषय, कारण अनेक महान लोकांनी म्हटलेलं आहे की एखाद्या देशाला जर तुम्हाला बर्बाद करायचं असेल, एखाद्या देशाला जर तुम्हाला बर्बाद करायचं असेल तर सर्वात पहिला तिथल्या शाळा बर्बाद करा, म्हणजे देश ऑटोमॅटिक बर्बाद होतो। याच्यावरून शाळेचं लक्ष आपल्याला माहित होतं, कारण शाळा म्हणजे आपलं, शाळा ही सुखाची सरिता, ज्ञानाची गंगा, स्मृतीची ठेव आणि भाग्याची लक्ष्मी आहे। मुलं जरा शांत प्लीज या सर, जरा मुलांना शांत करा ना प्लीज। तर मी परत एकदा बोलतो, शाळा ही सुखाची सरिता, ज्ञानाची गंगा, स्मृतीची ठेव आणि भाग्याची लक्ष्मी आहे। या शब्दामध्ये, या वाक्यामध्ये जर प्रत्येक शब्दाचा आपण जर भावार्थ शोधला ना तर तो फार मोठा त्याचा अर्थ होतो। कारण माझं एक म्हणणं स्पष्ट आहे, कारण दड्डी भागामध्ये ज्या वेळेला मी पाहतो तर बरेचसे विद्यार्थी घडले गेले, बरेचसे मोठ्या पोझिशनवर काम करतात, असंख्य विद्यार्थी आहेत दड्डी भागातील। पण एक खंत मनाला नेहमी होते की आपल्या दड्डी भागामध्ये जे मानसी शेत जमीन जी आहे, मानसी प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागे जी शेत जमीन जी आहे ती अल्प प्रमाणात आहे, कमी प्रमाणात आहे। बाकीच्या जर भागांना आपण पाहिलं आणि आपल्या गावाला किंवा आपल्या दड्डी भागाला जर पाहिलं ना तर प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागे जी शेत जमीन, म्हणजे जर तुम्ही म्हटलं तर 5 एकरच्या वर जमीन असणारी कुटुंब आपल्याकडे फार कमी आहे। आणि त्यावेळेला एकमेव साधन शिल्लक राहतं आपल्या घराला मोठं करण्यासाठी, आपल्या घराचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी एकमेव साधन शिल्लक राहतं, ते म्हणजे शिक्षण। जर माझी पिढी मोठी व्हायची असेल, शिकायची असेल तर शाळा ही फार महत्वाची आहे। आणि मी नेहमीच म्हणतो, शाळा हे गावातील सर्वात मोठं मंदिर आहे, त्या मंदिराचा मान सन्मान आपण ठेवलाच पाहिजे। आणि याच्या अगोदरच्या कमिटीने सुद्धा बरंचसं काम केलेलं आहे, पण या कमिटीनं जे तानाजी देसाई असेल अध्यक्ष, उपाध्यक्ष, राणी हराडे असतील
किंवा इतर अमर देसाई, प्रोफेसर मारुती वगैरे असे 18 लोकांची जी कमिटी आहे, या कमिटीचं मी खरोखर मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो की इतका चांगला उपक्रम त्यांनी स्वतः राबवला. ज्या वेळेला मी थोडक्यात आवडेल, पण मुलांनी जरा शांत बसाल तर प्लीज. ज्यावेळेला आपण बोलतो ना, तर गावाचं डेव्हलपमेंट, आज जर पाहिलं तर आपलं गाव समृद्ध आहे, रस्ते चांगले झालेले आहेत, प्यायच्या पाण्याची व्यवस्था चांगली आहे. कदाचित प्यायच्या पाण्यामध्ये फिल्ट्रेशनचं जे एक मोठा प्रकल्प आहे, तो आता काही येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये कदाचित चालू होईल, म्हणजे आपल्याला शुद्ध प्यायचं पाणी सुद्धा भेटेल. सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. फक्त जिथं राजकीय इच्छाशक्ती किंवा इतर बाकीचे लोक, बाहेरचे सरकार म्हणून जे असतं ते जे करू शकत नाही, त्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात पहिला शिक्षण व्यवस्था, दुसरा म्हणजे आपण समाज, तिसरा म्हणजे इथं असलेले माझे शिक्षक वर्ग, चौथं म्हणजे पालक आणि पाचवं म्हणजे विद्यार्थी. आणि ह्या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ना, ह्या तुमच्या, माझ्या आणि पूर्ण दड्डीच्या जनतेकडे आहेत. या जबाबदाऱ्या दुसरीकडे नाही आहेत. या जबाबदाऱ्या आपण दुसऱ्यावर टाकू शकत नाही, कारण ह्या आपल्या महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. समाजामध्ये ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपण अनेक विभाग पाहतो, अशा प्रकारचा समाज, तशा प्रकारचा समाज. समाजामध्ये जर तुम्ही पाहिला तर मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल. एका गावामध्ये एकाला लॉटरी लागते, 1 करोडची लॉटरी लागते. आणि त्याचा जो शेजारचा असतो ना, तो फटाक्याचा बॉक्स लावतो, बराचसा मोठा फटाक्याचा बॉक्स लावतो. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, शेजाऱ्याला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आणि त्याच्या बाजूचा शेजारी फटाके वाजवतो. शक्य आहे का? आहे नाही. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला चांगल्या गोष्टी होतात ना, त्याच्यावर नाही, असं कुठं फटाके वगैरे लावणं, त्याला 1 करोड लागणार आणि 1 करोडची लॉटरी लागली आणि मी का फटाके वाजवावे. मग अमर देसाई सारखा एखादा हुशार माणूस असतो आणि तो त्याला विचारतो, अरे बाबा त्याला 1 करोडची लॉटरी लागली, तू फटाके का वाजवतोस? तर त्या व्यक्तीचं उत्तर होतं, अरे 1 करोडची लॉटरी लागली खरी आहे रे, पण ती लॉटरीच त्या माणसाला मिळत नाही, तिकीट कुठं हरवून बसलाय म्हणून मी फटाके वाजवतो. ओके. तर असा एक प्रकार समाजामध्ये असतो. दुसरा एक प्रकार मी तुम्हाला सांगतो. एखादा कोणतरी व्हॉलंटरी एक व्यक्ती असतो, तरुण असतो आणि जोमानं समाजसेवेला काम करत असतो, छोटं मोठं काम करत असतो. 2 एकर त्याची जमीन असते, बायका मुलं सांभाळत, स्वतःचं घर आणि थोडंफार समाजाचं काम करत असतो. आणि समाजाचं काम करत असताना अजून गावात अनेक टोळके असतात. ओके. मग त्याला नमस्कार करायला सुरू करतात. अरे नेते मंडळी यार, काय चांगलं काम करता तुम्ही, छान काम करता बरं काय. ओके. नंतर मग कोणतरी असाच भेटतो, अरे आमदार महाराज नमस्कार, त्याला पण वाटते मी आमदार झाल्यासारखं. ओके. नंतर काही वेळेला खासदार साहेब नमस्कार. मग त्याला ठरवलं जातं, एक निवडणूक जवळ येते आणि त्याला म्हटलं जातं, राजे नाही, आता आपण नवीन चेहऱ्यांना वर पाठवलं पाहिजे. आणि तुझ्याकडे जन्मत आहे, तुला लोक भरपूर मतं टाकतील यार, तू इलेक्शनला उभं राहा. तो तयार होत नाही, किती केला तरी तयार होत नाही, पण त्याला जबरदस्तीने तयार केलं जातं. आणि सगळे लोक तुला मानतात, तू इतकं चांगलं काम करतोस. ओके. आणि तुझ्यासारख्या व्यक्तीला वर पाठवलं पाहिजे. काय म्हटलं मी? तुझ्यासारख्या व्यक्तीला वर पाठवलं पाहिजे. त्यासाठी तो आमदारकीच्या इलेक्शनला थांब. बिचारा थांबतो, मित्रपरिवार, जनता फोर्स करते, इलेक्शनला थांबतो. इलेक्शनला थांबल्यानंतर मग नमस्कार चमत्कार चालू होतात. अरे तुमच्यासारखा माणूस, अरे तुमच्यासारखा माणूस का, कारण आमदारकीचं इलेक्शन असतं. आणि नंतर इलेक्शनला फक्त 2 दिवस शिल्लक राहतात. आणि त्यावेळेला म्हटलं जातं की त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते येतात आणि म्हणतात, अरे पैशाची आता गरज भासणार का, ह्या 2 दिवसामध्ये आपल्याला पैसा वाटावा लागणार, त्याशिवाय निवडून येणं फार कठीण आहे. मग तो व्यक्ती विचारतो, अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत, काय करू? तर दुसरा एकदम तो, अरे तुझी 2 एकर जमीन आहे ना, ती विकून टाक. अरे ते एकदा निवडून आलोस ना, 100 एकर जमीन घेशील, त्याची काळजी करू नकोस. तो म्हणते नाही मी विकणार नाही. आणि ऐन वेळेला गिराईक कुठे भेटणार? तर ते टोको इतकं हुशार असतं, ते म्हणतात, अरे आम्ही गिराईक शोधून ठेवलेलं आहे, तू फक्त विकायची तयारी कर. आणि ती 2 एकरची जमीन विकली जाते. नंतर इलेक्शन होतं. इलेक्शनच्या दिवशी सगळे नमस्कार सर, तुम्हालाच मतं टाकणार बघा, तुमच्यासारखा भारी माणूस. आणि त्याला इलेक्शन होतं. दुसऱ्या दिवशी इलेक्शनचा निकाल लागतो. ती जी व्यक्ती थांबलेली असते इलेक्शनला, त्याच्या घराजवळ हार फुले घेऊन लोकांची प्रचंड गर्दी असते. आणि एकटा सहज म्हणतो, अरे रे रे रे,
थोडक्यात पडला, पण एवढ्या टोकाची भूमिका घ्यायला नको पाहिजे होतं, त्याला फाशीला लावून घ्यायला नको पाहिजे होतं. दुसरा म्हटलं, अरे आम्ही पहिलाच सांगितलं होतं ना त्याला वर पाठवायचं, आम्ही वर पाठवलं. ओके, तर असा एक प्रकार समाजाचा असतो. आणि दुसरीकडे जर एक समाज जर तुम्ही पाहिला तर थोडक्यात सांगतो, सांगोला म्हणून महाराष्ट्रामध्ये एक गाव आहे, ज्या गावामध्ये एक आमदार होऊन गेले शेकाप पक्षाचे, ज्या पक्षाचं नाव तुम्ही सुद्धा ऐकलं नसेल, आणि मागच्या वर्षीच त्यांचा देहांत झाला, आणि त्यांचं नाव आहे गणपतराव देशमुख. आणि गणपतराव देशमुख हा व्यक्ती सलग 11 वेळा आमदार झाला. किती वेळा आमदार झाला? 11 वेळा आमदार झाला. आणि या महाशयाने खिशातून 1 रुपये सुद्धा खर्च केला नाही. लोकांनी पैसा खर्च केला, त्याला 11 वेळा निवडून आणलं, वय झालं तरी निवडून आणलं. आणि हा व्यक्ती 11 वेळा निवडून येऊन सुद्धा शेवटपर्यंत लालपरी म्हणजे महाराष्ट्रातली जी एसटी बस आहे ते एसटी बसनच प्रवास करत राहिला. आणि त्याला डोकीवर उचलून ठेवणारा समाज सुद्धा आपण एका ठिकाणी पाहतो. तर ज्या वेळेला आपण समाज म्हणतो, समाजामध्ये दोन्ही गोष्टी असतात, पण आपण ज्या दृष्टिकोनातून बघतो त्या पद्धतीचा समाज असतो. आणि माझ्यामध्ये समाज सगळ्यात चांगला असतो. समाज, काही लोक इकडे तिकडे जरी असले तर समाज आपण जर पाहिलं तर समाज चांगला असतो. दुसरं शिक्षक. शिक्षक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव माहेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुदेव नमः. ओके, तर शिक्षकांची भूमिका फार मोठ्या प्रमाणात असते, कारण त्यांनी पिढी घडवत असतात, चांगली पिढी घडवत असतात. आणि ज्या वेळेला मी पाहतो ना प्रायव्हेट शाळा आणि सरकारी शाळा, तर आजकाल प्रायव्हेट शाळेकडे, इंग्लिश मिडियमच्या शाळेकडे लोकांचा ओघ वाढलेला आहे. मात्र मी प्रामाणिकपणे सांगू, माझी मुलं सुद्धा इंग्लिश मिडियममध्ये शिकतात, पण पुढच्या ठेच लागली ना तर पाठीमागच्याला आपण शांतपणा सांगू शकतो. आणि मला कुठं ना कुठं जाणवतं की मी चूक केलेली आहे. कारण मातृभाषेमध्ये, मग ते कन्नड असो, मराठी असो किंवा इतर भाषा असो, मातृभाषेमध्ये जे शिक्षण घेतलं जातं ते सर्वात चांगलं शिक्षण असतं. आणि जर वरच्या लेवलला IAS KAS या पद्धतीच्या ज्या MPSCच्या परीक्षा जर पाहिल्या, स्पर्धा परीक्षा जर पाहिल्या, जिथं देशातले अतिउत्तम ऑफिसर निवडले जातात, त्यामध्ये मातृभाषेतून शिकलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. म्हणून मी पालकांना विनंती करतो, इंग्लिशच्या नादी जास्त लागायला जाऊ नका, मराठी योग्य आहे. दुसरं, शिक्षकाच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं ना तर तुम्हाला एक लक्षात येईल, सरकारी नोकरी शिक्षकाला मिळते ही त्याच्या गुणवत्तेवर आधारित मिळते का अशीच मिळते? जर पाहिलं तर गुणवत्तेच्या आधारे मिळते. आणि त्या गुणवत्तेत पात्र न झालेले अपात्र लोक प्रायव्हेट शाळेचे शिक्षक बनतात. मग शिक्षण कुठं चांगलं असलं पाहिजे? गुणवत्तेचे शिक्षक कुठं आहेत मॅडम? तुमच्या शाळेमध्ये आहेत, कारण तुम्ही सरकारी परीक्षा देऊन पास होऊन तुम्ही इथं आलेला आहात. ओके, तर गुणवत्तेचं शिक्षण हे प्राथमिक मराठी किंवा कन्नड किंवा उर्दू शाळेमध्ये भेटू शकतं. हे प्रायव्हेट स्कूलमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीनं भेटेल का नाही याची मला शंका आहे. त्यामुळे मराठी शाळेला घाला, बिनधास्त घाला. मराठी शाळेमध्ये घातलं ना तर माझ्या बहिणींना कळेल की पोरगं गिरवा लागले का काय लिहायला लागले हे तरी कळेल. पोरगं नेमकं लिहितंय काय, वाक्य लिहितंय का शब्द लिहितंय हे समजेल. आणि त्यामुळं माझ्या बहिणींचं लक्ष त्यांच्या मुलावर पालकत्व निभावण्यासाठी अति चांगल्या पद्धतीने देता येईल. ओके, आणि मी शिक्षक ज्या वेळेला चांगले असतात, मी फक्त एकच माझ्या मराठी कन्नड उर्दू शाळेच्या शिक्षकांना म्हणेन, आत्मीयतेने शिकवा, आत्मीयतेने शिकवा. 1 तास ऍडिशनल शिकवा, जास्त शिकवा. पण नोकरी म्हणून तिकडे पाहू नका. तुम्ही एक कर्तव्य निभावत आहात, जिथं तुम्ही विद्यार्थी पुढची पिढी घडवत आहात. आणि त्याला फक्त पुस्तकात न शिकवता, पुस्तकातलं ज्ञान न शिकवता समाजात कसं वावरायचं, समाजात कसं बोलायचं, सत्य काय असत्य काय, ओके, चांगले संस्कार सुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता आणि एक चांगली पिढी तुम्ही घडवू शकता. आणि मला तो विश्वास आहे तुम्हा सर्वांच्याकडून की तुम्ही नक्की हे कराल. त्यानंतर पालक. आता पालकांना बोलणं म्हणजे मला फार जड जातं, कारण नवीन मुली ज्या लग्न होऊन आल्या त्या मुलांच्या माता असतील, त्या बहिणी आहेत. ओके, मात्र तुमच्या सासू वगैरे म्हणतील, अरे हा का शिकवा लागलाय. कारण आमच्या पुढे मोठा झालेला हा मुलगा, बऱ्याचशा माझ्या आया प्रत्येक गल्लीमध्ये, तिथुंबाई, रत्नाबाई, काय मनुबाई, अनुसयाबाई इथून चालू होतं ते सगळ्या प्रत्येक गल्लीमध्ये माझ्या आहेत. आणि त्यामध्ये काय शिकवा लागलं आपल्याला. तर मी बहिणीनं मी तुमच्याशी बोलेन पालकत्वाच्या बाबतीमध्ये. पालक, सगळ्यात पहिलं ना माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला घरची पिढी जर घडवायची असेल, आपल्या मुलांना जर मोठं बनवायचं असेल, तर पहिला टीव्हीवर कंट्रोल ठेवा आणि मोबाईलवर कंट्रोल ठेवा. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्या आता तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे.
आपण पाहतो, बऱ्याचशा घरामध्ये पाहतो, मुलांना म्हटलं तर अरे जा की अभ्यास कर जा, अरे अभ्यास कर. आणि तुम्ही काय बघता, सासू आणि सुनेचं भांडण, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ते पोरगा अभ्यास करेल का तुमच्याकडे बघेल, आणि हुरहुर दुसऱ्या दिवशी काय होणार ही हुरहुर आजच स्टार्ट. आज रात्री झोपतेवेळी विचार, अगं बाई त्याला असं केलं ना तर उद्या काय करताय काय माहिती, उद्याचं परवा काय करताय काय माहिती. अरे काय निघलंय, त्यांनी त्यांचा धंदा करा लागले, तुम्हाला खेळवून ठेवा लागले. तुम्ही तुमचा किमती वेळ तुमच्या मुलांच्यासाठी न घालता तिथं का द्यायला लागलाय. सोडा, टीव्ही बंद करा. मी अशा अनेक मोठे लोक बघितलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये टीव्ही नाही, ज्यांच्या घरामध्ये स्मार्टफोन जो टिक करता ना तो फोन नाही, त्यांच्याकडे बटनाचा फोन आहे. तर टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहा आणि मुलांना पण दूर करा. मात्र लक्षात घ्या, तुम्ही जर टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहत असाल तर मुलं राहतील, नाही तर तुम्ही जे कराल तेच मुलं करतील, तुम्ही सांगितलेलं करणार नाहीत. आणि मी सगळ्या बहिणींना विनंती करतो आणि मला एक हात वर करून प्रत्येकीचं, ज्या माता आहेत त्याने हात वर करून सांगावं की आजच्या दिवसापासून, आतापासून मी टीव्ही आणि मोबाईलवर मी स्वतः कंट्रोल ठेवणार. प्लीज कृपया हात वर. मला समजू द्या, माझं हात वर नाही, फार कमी हात येत आहे, बऱ्याचशा पाहायचा आहे टीव्ही असून. ओके, तर टीव्ही आणि मोबाईलवर कंट्रोल ठेवा. त्यानंतर पालक मेळाव्याला नेहमी जात राहा. पालक मेळावा शाळेला तुम्ही नेहमी भेट ठेवत जावा. जसं तुम्ही मंदिरला जाता ना तशा पद्धतीने शाळेला वर्षातून एकदा तुम्ही भेट द्या. नेमकं काय चाललेलं आहे काय नाही हे पहा. आणि आजकाल मुलांच्या बरोबर ना तुम्ही फक्त आई वडील बनू नका, त्यांचे मित्र बना, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला, त्यांना समजावून घ्या नेमकं ते काय करताय, त्यांचे विचार काय आहेत ते पहा. आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा, उत्तर देण्याचं टाळू नका. लहान मुलं जिथे प्रश्न विचारतील ते चिठ्ठीच बुद्ध नाही. तर मुलं फार हुशार आहेत. मी एकच मिनिटात संपवतो, चिठ्ठी आलेली आहे, वेळ झालेला आहे. मुलं फार हुशार आहेत. कसं असतं, एका शाळेमध्ये परीक्षा चाललेली असते आणि परीक्षेमध्ये ना काही पोरं असतात त्याला कॉपी करायचं असतं. आणि असे बंडे सर, सॉरी नाव नाही घेत, एक सर असतात जे स्ट्रिक्ट असतात आणि असं फिरत असतात, कंटिन्युअस फिरत असतात. आणि पोरांना कॉपीच करता येत नाही. कॉपी करू नये बरं का मुलांनी. सर्वात मोठं म्हणजे मी फक्त जोक सांगायला लागलो. आणि फिरत असतात. नंतर एक चाणाक्ष, म्हणजे पोरं किती हुशार आहेत बघा, एक चाणाक्ष पोरगं असतं, ते काहीतरी असं चिठ्ठीवर लिहितं आणि त्या सरांच्या हातामध्ये देतं. आणि नंतर थोड्या वेळानं सर जातात, खुर्चीवर बसतात, ते उठतच नाही. मग यांनी कॉपी बिपी करायला स्टार्ट करतात. ते मग दुसरं एकटा चालक असते, अरे लेखा केलंच काय तू, असं कसं जाऊन आमचे सर जाऊन तिथं बसले खुर्चीवर. त्याच्यामध्ये काही नाही रे, त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं सर पाठीमागून तुमची पॅन्ट फाटली, एवढंच लिहिलं होतं. मुलं हुशार आहेत, मुलं चाणाक्ष आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. आई न बनता त्याचा मित्र बना, त्याला समजावून घ्या आणि त्याला वाचनाची सवय लावा. छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं त्याला वाचायला द्या. जो तुमचा मुलगा जास्तीत जास्त वाचेल तो घडेल, हे लक्षात घ्या. आणि नक्कीच तुम्ही पुढची पिढी, माझ्या गावची पुढची पिढी चांगल्या पद्धतीनं घडवेल ही अपेक्षा बाळगतो. आणि वेळेचं भान ठेवून माझे जे काही अधुरे शब्द आहेत ते 2 मिनिटांमध्ये संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक.